आता परत मुद्दा तोच उपस्थित झालाय का तपोवनात तुम्ही अजूनपर्यंत सुनावणी घेतल्यानंतर हरकतदारांना उत्तर दिले नाहीये. मिटिंग झाल्यानंतर तुम्ही त्याला त्याच्या मिनिट्स ऑफ मिटिंग नाहीये, त्याचं उत्तर नाही अजून आलेले. या ठिकाणी एसटीपीच्या वेळेस तुम्ही कुठली प्रोसेस राबवली आहे. या ठिकाणी तुम्ही म्हणता 2 हरकतदार आले वगैरे, तर 2 हरकतदारांचं मत काय, त्या 2 हरकतदारांना तुम्ही काय उत्तर दिले, डॉक्युमेंट काय तुम्ही रिलीज केलं ह्याबद्दलचं. आणि या ठिकाणी त्यांनी असं मुद्दा म्हणजे त्यांनी असं म्हणलंय की आम्ही याच्या बदल्यात आम्ही 7,500 झाडं फाशी डोंगराजवळ लावलेत. तर ती कुठली झाडं लावली आहेत तुम्ही, कधी लावली आहेत आणि तिची परिस्थिती काय. कारण की आपले तपोवन झाडाच्या वेळेस जे कुंभमेळा मंत्री आहेत ते म्हणतात आम्ही 15 फुटी झाडं आणणार आहेत, आम्ही 15,000 झाडं आणणार आहेत, राजमुद्रीवरून आणणार आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही झाडं लावलेत ते कुठून आणली आहेत, कुठल्या याचे झाडं आहेत ते, म्हणजे देशी विदेशी. कारण की आता तुम्ही झाडं कुठले लावाल आणि नंतर जेव्हा त्या झाडं अडचण येते तेव्हा तुम्ही ते देशी विदेशीचा मुद्दा उपस्थित करता. तर त्या ठिकाणी तुम्ही कुठले झाडं लावलेत हा पण आमचा मुद्दा उपस्थित आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे ही जी संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते हीच आम्हाला सर्व नाशिककरांना संशयास्पद वाटते. तरी आम्ही राज्य शासन असेल यांना विनंती करतो की तुम्ही सर्व प्रक्रियेत लक्ष घाला आणि ही प्रक्रिया संशयास्पद आहे. तुम्ही याच्यावर सर्व एक विभागीय चौकशी नेमा आणि यात जे दोषी असतील तुम्ही यांच्यावर कारवाई करा. जर कारवाई लवकर नाही झाली आणि दोषींवर जी कारवाई नाही केली तुम्ही, तर आम्ही सर्व नाशिककरण पर्यावरणप्रेमी या विरोधात नाशिक शहरात मोठं आंदोलन उभं करू. आणि मग त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी जबाबदार नाशिक महानगरपालिका राज्य प्रशासन राहील. या ठिकाणी 350-350 झाडं तोडलेत. तर ते झाडं यांनी तोडल्यानंतर त्याचं लाकूड वगैरे ते सगळं कुठं टाकलेत तुम्ही आणि हे झाडं तुम्ही असे का दाबलेत याचं पण आम्हाला सर्व उत्तर द्या. तुम्हाला जर झाडं तोडल्यानंतर हे झाडं दाबण्याची का वेळ आली, जर झाडं तुम्हाला हे तसे ठेवायचे होते मग दाबले काय तुम्ही, की भविष्यात जाऊन हे पण झाडं तुम्ही तोडणार आहात. कारण मी असं ऐकलंय की अजून 750 झाडं तोडणार आहेत या ठिकाणी, म्हणजे 150-200 झाडं अजून तोडणार आहेत ते. तो जी शंका आहे आम्हाला ती खरी होणार आहे का असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. तरी कृपया नाशिक महानगरपालिका राज्य प्रशासन असेल यांनी या ठिकाणी पारदर्शकता द्यावी आणि सर्व नाशिककरांना या संदर्भाचं जे काही यांचं डॉक्युमेंट वगैरे असेल, जी काही माहिती असेल ती सर्वांनी वेबसाईटवर द्यावी. न्यूज आणि मीडिया